तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत मोफत मिळणारे गहू, तांदूळ आदी धान्य अवैधरित्या विकल्याचे आढळल्यास संबंधित लाभार्थ्यांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार असून रेशन धान्याचा काळाबाजार करणाऱ्या माफियांवर सुद्धा कडक कारवाईचा इशारा मूर्तिजापूरच्या तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी दिला। सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील रेशन कार्ड धारकांना दरमहा रेशन दुकानांद्वारे मोफत धान्याचे वितरण करण्यात येते। तथापि पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता धान्य पुरवठ्यात अडथळा येऊ नये यासाठी शासनाच्या आदेशानुसार जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यांचे धान्य वाटप एकाच जून या महिन्यात करण्यात येत आहे। मात्र मोफत मिळालेले धान्य रेशन कार्ड धारकांकडून अवैधरित्या खरेदी करून साठेबाजी व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। धान्याची अवैध खरेदी विक्री नियमबाह्य आहे, त्यामुळे मूर्तिजापूर तालुक्यात मोफत मिळालेल्या धान्याची व्यावसायिकांकडे विक्री करताना आढळून आल्यास संबंधित लाभार्थ्याचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार असल्याच्या सूचना तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी दिल्या आहेत। तसेच ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानदारांनी रेशन उपभोक्त्यांना बिलाची प्रिंट स्वस्त धान्य दुकानदारांनी लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावी। जे दुकानदार लाभार्थ्यांना बिल देणार नाही अशा स्वस्त धान्य दुकानदारांची तक्रार प्राप्त होताच त्यांचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे निर्देश महसूल प्रशासनाला मूर्तिजापूर तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी दिले आहेत। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह नरेंद्र वाढोणकर, मूर्तिजापूर। सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पावसाळ्याची परिस्थिती लक्षात घेता जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यांचं धान्य वाटप केलेलं आहे आणि सदर धान्य हे विनामूल्य वाटप होते। आता बऱ्याच अशा किरकोळ घटना नजरेस पडल्या किंवा म्हणजे काही तक्रारी आल्या की सदर हे धान्य विक्री केल्या जात आहे आणि काही लोक खरेदी करत आहेत। मी स्थानिक मूर्तिजापूरच्या नागरिकांना आणि जे शिधापत्रिका धारक आहेत त्या लाभार्थ्यांना आवाहन करते की असं कोणी धान्य विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होईल आणि जे धान्याची साठवणूक करतील किंवा धान्य विकत होतील त्यांच्यावर सुद्धा फौजदारी कारवाई होईल आणि जे लाभार्थी असं मोफत मिळणारा धान्य विकत असतील त्यांच्या ज्या शिधापत्रिका आहेत त्या कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल। मॅडम, यामध्ये जर बघितलं तर स्वस्त धान्य दुकानदारच बहुतांश मूर्तिजापूर तालुक्यामध्ये धान्य विकत असल्याचं आढळून आलेलं आहे। ज्या ठिकाणी असेल तर निदर्शनास येईल आणि ते त्याच्यामध्ये पडताळणी केल्यानंतर त्यांचं जे ट्रान्झॅक्शन ऑनलाईन आम्ही चेक करतो आणि असे कुठेही ग्राहकाची तक्रार आली की त्याला धान्य न मिळता त्यांचं धान्य विक्री केलं गेलं अशी कुठलीही तक्रार माझ्यापर्यंत आल्यास त्या संबंधित स्वस्त धान्य दुकानदारावर निश्चित कारवाई करून त्यांचं दुकान विलंबनाचा प्रस्ताव माझ्याकडून आहे। मॅडम, ग्रामीण भागात ज्या स्वस्त धान्य दुकानदार हे बिलं का बरं देत नाही लाभार्थ्यांना, या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया? सर्व दुकानदारांना जे त्यांचे ग्राहक आहेत जे त्यांना आपण धान्य देतो त्यांना प्रत्येकाला बिलं देणं गरजेचं आहे। ते धान्य मोफत जरी असेल त्यांच्याकडून आपण कुठलेही पैसे आपण घेत नसतो तरी त्यांना जे धान्य आपण मशीनमधून जे आपण त्यांचा थंब घेऊन त्यांना देतो ते त्यांनी बिल देणं त्या ठिकाणी आवश्यक आहे।